सगळा स्वयंपाक सुरेख होतो, पण पोळ्या करण्यातच मार खाताय, तर अशा काठोकाठ फुगलेल्या मऊ मऊ रेशमी पोळ्या बनवायला शिका. अगदी 2 बोटांच्या चिमटीतच बघा या पोळीची परत अशी पूर्णपणे उचलता येते. आणि पोळ्या किती लवचिक आणि भरपूर पापुद्रे सुटलेल्या झाल्यात तेही बघा. पोळीचा एक एक पापुद्रा असा सुटा झालाय. अशा पोळीची सगळी गुपितं जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. इथे मी 2 वाट्या बारीक दळलेली कणिक घेतली आहे. लोकवन, सिवोर किंवा कुठल्याही गव्हाचं पीठ तुम्ही घेऊ शकता. हे मी MP सिवोर गव्हाचं पीठ घेतलंय. 1 वाटी कणकीमध्ये 3 पोळ्या बनून तयार होतात आणि लहान लहान केल्यात तर 4 पोळ्या बनवू शकतील. असं 5 बोटांनी उचलून ही जितकी कणिक तुमच्या हातात येते ती एका पोळीसाठी अगदी परफेक्ट असते. आता कणिक भिजवायला अगदी साधंच पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालूनच कणिक किंचित सैल अशी भिजवायची आहे. इतकी कणिक भिजवायला किती पाणी लागेल तेही मी तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये सांगते. अगदी थोडं थोडं पाणी घालत पिठाचा असा एकत्र गोळा करून घ्यायचा आणि चांगलं चोळून चोळून हे पीठ मळून घ्यायचंय. 4-5 मिनिटांसाठी हे पीठ थोडं जोर लावून असं मळून घ्यायचं. त्यानंतर हाताला थोडं तेल लावून हा गोळा मळायचा, म्हणजे हाताचं पीठ सुटायला मदत होते. हाताचं पीठ लगेच निघून जावं म्हणून अजून एक ट्रिक सांगते. अगदी किंचित मिठाची चिमटी बोटांवर घेऊन त्यावर 4-5 थेंब पाणी घालून हातावर पसरून घ्यायचं. पुन्हा कणकेचा गोळा जरासा मळून घेतलात तर हात लगेच स्वच्छ होऊन जातात. करून बघा आणि तुम्हालाही माहित होतं का हे मला नक्की कमेंट करून सांगा. छान मऊ असा कणकेचा गोळा बनवून झाला की बोटाने हलकेच चेपल्यावर इतपत कणिक आत गेली पाहिजे. 10-15 मिनिटांसाठी ही कणिक आता झाकून ठेवायची. त्यामुळे कणकेमधलं ग्लुटीन फुलून येतं आणि कणिक छान मऊ होते. याहून जास्त वेळ कणिक ठेवू नका, कारण त्यामुळे कणिक सैल होते. उशीर झालाच तर फार फार तर अर्धा तासापर्यंत ठेवा, त्याहून जास्त ठेवू नका. 2 वाट्या कणिक भिजवण्यासाठी त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी किंवा त्याहून 2-3 चमचे कमी जास्त पाणी लागू शकतं. पिठाच्या क्वालिटीप्रमाणे कमी अधिक पाणी लागतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून मगच कणिक भिजवा. 15 मिनिटांनंतर ही कणिक मी पुन्हा थोडी मळून घेतली आहे आणि पोळ्या लाटताना लावण्यासाठी मी कोरडी कणिक घेतली आहे. आता पोळ्यांसाठी कणकेचे गोळे तोडून घेऊयात. तर बघा, अगदी हलक्या हातानेच हा कणकेचा गोळा मी तोडू शकते. त्यावरून कणिक किती लवचिक भिजवली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. या गोळ्यांचे असे गोल गोल उंडे करून घ्यायचे. 2 वाट्या कणकेमध्ये 6 गोळे आणि एक छोटासा गोळा असे माझे गोळे बनवून तयार झाले. एकीकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय आणि पोळ्या भाजून झाल्या की त्या काढून घेण्यासाठी परडीमध्ये असं सुती कापड किंवा एखादा टॉवेल घालून घ्यायचा. आता कणकेचा हा गोळा पिठामध्ये घोळवून त्याची 4 ते 5 इंच एवढी छोटी पोळी करून घ्यायची. या पोळीवर आपल्याला थोडं तेल सगळीकडे छान लावून घ्यायचंय. आता या पोळीचा अर्धा भाग कोरड्या कणकेमध्ये घालून त्या अर्ध्या भागाला असं कोरडं पीठ लावून घ्यायचंय आणि दुसरा अर्धा भाग वरून फोल्ड करून असा दाबून घ्यायचा. या अर्ध्या भागालाही आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि याच्या सुद्धा अर्ध्या भागाला पीठ लावून अशी त्रिकोणी घडी बनवून घ्यायची आणि या त्रिकोणाच्या सगळ्या कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत. सगळ्या कडा अशा दाबून घेतल्या की पोळी सुद्धा छान टुमटुमीत फुगते. आता तयार झालेला त्रिकोण कणकेमध्ये घोळवून घ्यायचा आणि हलक्या हातानेच कडेकडेने गोल गोल असं लाटणं फिरवून घ्यायचं आणि पोळीला छान गोलाकार देऊन घ्यायचा. त्रिकोणी घडी असली तरी कणिक छान लवचिक असते, त्यामुळे ही पोळी बरोबर गोलाकार आकारामध्ये लाटून होते. फक्त खूप जोर देऊन पोळी अजिबात लाटायची नाही, त्यामुळे पोळ्या फुगत नाही आणि पोळीचा शेपही नीट येत नाही. ही पोळी आता लाटून झाली आहे. आता गरम तव्यावरती ही पोळी आपल्याला घालायची आहे. तव्यावर पोळी घालताना गॅसची फ्लेम आधी मंद करायची आणि मग पोळी तव्यावरती घालायची. 10 ते 12 सेकंदातच पोळीला असे बुडबुडे येताना दिसले की पोळी उलटून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम पुन्हा फुल करून घ्यायची.
उलटल्याबरोबरच ही पोळी बघा किती छान फुगून आली आहे. आता लगेचच या पोळीवर अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ही पोळी आपल्याला लगेच उलटून घ्यायची आहे. याही बाजूने बघा पोळी किती छान काठोकाठ फुगली आहे. या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि अगदी 1-2 वेळा पटापट ही पोळी उलट-सुलट करून पळणीमध्ये काढून घ्यायची. अजून एक पोळी अशीच तुम्हाला भाजून दाखवते. गॅसची फ्लेम योग्य वेळी कमी जास्त करा आणि पटापट सगळ्या पोळ्या भाजून घ्या. कधीच तुमच्या पोळ्या चिवट होणार नाही. तुम्ही सुद्धा अशा मऊ लुसलुशीत 2 बोटांच्या चिमटीत पूर्ण पापुद्रा उचलला जाईल अशा रेशमी लवचिक पोळ्या बनवायला शिका. अगदी एक न एक पापुद्रा तुमच्या पोळीचा सुटा होईल. सगळा स्वयंपाक कितीही छान बनवता आला, तरी पोळी न बनवता येणं ही खूप महिलांची अडचण असते. पण तुम्हाला सांगते, सगळ्या टिप्स तुम्ही या व्हिडिओमधल्या फॉलो केल्यात, तर अगदी नवशिके सुद्धा छान पोळ्या बनवतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अचूक रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्ताकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येतील. धन्यवाद.